नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी आणि 12वी परीक्षा जवळ येत आहे आणि जसजशी परीक्षा जवळ येईल तसतशी धड 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 वाढत राहणार आहे. कसं होणार आहे? धक 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 होणार आहे. ओके. पण मित्रांनो, चांगला अभ्यास केला तर ही धगधग होणार नाही. नीट अभ्यास करा. चांगले मार्क तुम्ही इयत्ता 10वी 12वी परीक्षेला नक्कीच मिळवाल. परंतु पेपर देत असताना एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की उत्तर पत्रिका नेमकी कशी लिहायची, उत्तर पत्रिकेतली माहिती कशी भरायची, या संदर्भात काही इम्पॉर्टंट गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार आहोत. म्हणजे उत्तर पत्रिकेत माहिती कशी भरायची, रोल नंबर कुठं टाकायचा, कसा टाकायचा, त्याचबरोबर आतमध्ये प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची, या सगळ्या मुद्द्यांवरती डिटेल्समध्ये आपण चर्चा करूयात. बघा, थेट जाऊयात पुढं. अशा प्रकारे आपल्या उत्तर पत्रिकेचं या ठिकाणी पहिलं पान आहे. जर तुम्ही नीट व्यवस्थित पाहिलं तर इथे बघा, हे पहिलं पान असतं अशा प्रकारे आपल्याकडे. ओके. या पहिल्या पानावर आपल्याला बरीचशी माहिती भरायची असते आणि काही ठिकाणी माहिती भरायची पण नसते. कुठं भरायचे आणि कुठं काय नाही करायचं, या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करू. तर सगळ्यात पहिला भाग आहे बघा, इथं आपली एक बेसिक माहिती म्हणजे तुमचा रोल नंबर असेल, अक्षरामध्ये, अंकामध्ये लिहायचा, तुमची सही, तुमचा केंद्र क्रमांक, या सगळ्या गोष्टी इथल्या या चौकटीत लिहायच्यात. याला जरा थोडंसं आपण मोठं जर केलं तर इथे बघा तुमच्याकडे अशा प्रकारे दिसेल. तर इथे सगळी माहिती भरायची. पहिली गोष्ट, तुमचा अंकात नंबर लिहा. म्हणजे जसं की समजा माझा एखाद्याचा नंबर असेल 1,38,300 ई. पहिली गोष्ट समजा ई आहे इथं 1,38,340. हा समजा मी आकडा लिहिला. हा कशामध्ये लिहिला मी? अंकात लिहिला. अंकात लिहिल्यानंतर तो अक्षरामध्ये पण लिहायचा व्यवस्थित. तुमचा जो हॉल तिकीट आहे, त्या हॉल तिकीटवर बघून व्यवस्थित लिहा, की बाबा ई असेल इथं 1,38,000, 1,00,000. ओके. 38,000, 38, 38,000, 1000, 1000, 340, 340, 340. ओके. 340, 1,38,340. माझ्याकडे जागा कमी आहे, परंतु परीक्षेत चांगली जागा असते. तर अशा प्रकारे लिहिला. त्याच्यानंतर पुढे काय माहिती बाबा, पुढे तुम्हाला विद्यार्थ्याची सही, तुमची जी काही सही आहे या ठिकाणी तुम्ही करू शकताय आणि त्याच्यानंतर तुमचे जे पर्यवेक्षक आहेत, त्या पर्यवेक्षकांची सही या ठिकाणी काय असेल ती असेल. तर या 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्याच्यानंतर केंद्र क्रमांक. आता केंद्र क्रमांक तुमचा काय आहे, तो या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. समजा 1, 2, 3, 4 जो काही केंद्र क्रमांक असेल, तुम्ही ज्या परीक्षा केंद्रात परीक्षा द्यायला जाणार आहात, ज्या शाळेमध्ये, त्या शाळेचा एक केंद्र क्रमांक असतो. ओके. तर तो केंद्र क्रमांक या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. ही सगळी गोष्ट डिटेलमध्ये टाकल्यानंतर एवढ्या भागामध्ये तुम्हाला तुमचा बारकोड स्टिकर चिटकवायचा. बघा, इथे बारकोड स्टिकर चिटकवावा लागतो तुम्हाला. ज्याच्यावरती तुमचा नंबर जो आहे ना, तो कॉम्प्युटरच्या भाषेमध्ये असतो तुमचा. तर बारकोड स्टिकरमध्ये अर्ध्या भागामध्ये तुमचा नंबर जो आहे ना, तो अंकात असेल आणि इकडच्या बाजूला तो कॉम्प्युटरच्या भाषेत नंबर असणार आहे बारकोडच्या ह्याच्यामध्ये. तर एवढ्या भागामध्ये तुम्हाला इथं बारकोड स्टिकर चिटकवायचा. आता हा चिटकवत असताना काळजी काय घ्यायची, की शक्यतो व्यवस्थित त्याच्यावरचा चिकट एक पार्ट असतो तो काढायचा आणि याला चिटकवायचा असा स्टिकर व्यवस्थित. तुम्हाला जर जमत नसेल तर तुमचे पर्यवेक्षक जे असतील, त्या पर्यवेक्षकांच्या मदतीने तो बारकोड स्टिकर जो आहे तो चिटकवायचा आहे. हा बारकोड स्टिकर चिटकवल्यानंतर ही सगळी माहिती व्यवस्थित भरली की नाही ती जरा बघून घ्या आणि ती भरल्यानंतर मित्रांनो, हा जो एवढा भाग आहे इथे तुम्हाला एक होलोग्राफ स्टिकर लावावा लागतो. म्हणजे ही सगळी तुमची जी माहिती आहे ती पूर्णपणे झाकली जाते. म्हणजे एवढ्या भागामध्ये होलोग्राफ स्टिकर असणार आहे, ही काळ्या रंगाचा, की जेणेकरून तुमचा जो नंबर आहे तो कुणालाच दिसणार नाही. हा जो नंबर आहे ना तुमचा, तो कोणालाच दिसणार नाही. पेपर तपासणाऱ्यांना कळणार नाही, की बाबा हा नेमका नंबर कुणाचा आहे. तर एवढ्या भागामध्ये तो बारकोड स्टिकर जो होलोग्राफ स्टिकर जो आहे तो चिटकवला जाणार आहे. म्हणजे बारकोड स्टिकर आहे ना, या होलोग्राफ स्टिकरच्या अर्धा भाग आतमध्ये असणार आणि अर्धा भाग जो बारकोड स्टिकरचा आहे, जो बाहेरच्या भागात, जेणेकरून कॉम्प्युटर सिस्टममध्ये कळेल, की ही उत्तर पत्रिका जी आहे ती कोणाची आहे. ही सगळी माहिती भरल्यानंतर खालची माहिती एकदम इम्पॉर्टंट आहे. ती सगळ्यांना दिसेल अशी माहिती आहे. इथे बघा क्वेश्चन पेपर आहे, विषय आहे. तर या ठिकाणी बघा ती सगळी माहिती या ठिकाणी आपण बघूयात. आता ही माहिती जी आहे सगळी तुमच्या उत्तर पत्रिकेमध्ये बघून जरा व्यवस्थित भरायची आहे. बरोबर? याच्यामध्ये काय, पहिली गोष्ट समजा विषय, समजा क्वेश्चन कोड सेट तुमच्याकडे एबीसीडी टाइप जर असेल तर तो या ठिकाणी लिहायचा, नसेल तर मग सध्या तरी नसतात काहीच. त्याच्यानंतर विषय, विषय समजा तुमचा असेल गणित, गणित 1 असेल, समजा गणित भाग 1 विषय असेल, तर इथं गणित भाग 1 लिहा. पेपर मग वाटलंच तर 1 लिहा. दिनांक काय बाबा, तुमची समजा 6 मार्च असेल तर 6 मार्च 2025 जी काही तारीख आहे, ती या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. 25-26 जी काही तारीख आहे. आणि उत्तर लेखनाची भाषा मराठी. बघा मित्रांनो, जर तुम्ही इंग्लिश मीडियमला असाल, पेपर जर इंग्लिश मधून लिहित असाल तर उत्तर लेखनाची भाषा इंग्लिश, आणि जर पेपर मराठीतून लिहित असाल तर तिचं पेपर उत्तर लेखनाची भाषा मराठी. मराठी मीडियमला असाल तर मराठी लिहायची आहे. त्याच्यानंतर खालचा भाग आहे सप्लिमेंट अटॅच. जर तुम्ही काही सप्लिमेंट घेतल्या असतील, म्हणजे पुरवण्या जर घेतल्या असतील, तर पुरवण्यांवरती सुद्धा ही सगळी माहिती भरावी लागते.
पुरवण्यांवरती सुद्धा तुम्हाला होलोग्राफ स्टिकर लावावा लागतो. पुरवण्यावरती सुद्धा तुम्हाला या सगळी माहिती डिटेलमध्ये व्यवस्थित भरावी लागते. त्याच्यामुळे माझं मत आहे, की असा पेपर लिहा, की पुरवणी मागायची गरज नाही पडली पाहिजे. नाहीतर मग डबल-डबल तेच-तेच काम आपल्याला करावं लागतं. आणि समजा जर तुम्ही सप्लिमेंट घेतली असेल, तर मेन आन्सर बुक ही तुमची मेन आन्सर बुक आहे. सप्लिमेंट जर समजा तुम्ही घेतलीच नसेल, तर मग इथं 0-0 लिहायचं, 1 आणि 0 1 आलं. आणि जर घेतली असेल समजा एक सप्लिमेंट घेतली असेल, तर 1 आणि 1 या ठिकाणी 2 झालं. म्हणजे हे लिहिणं सुद्धा गरजेचं आहे. त्याच्यानंतर उमेदवाराकडून घडलेल्या गैरमार्गासंबंधी केंद्र संचालकाने अभिप्राय. आता जर समजा तुम्ही जर का काही कॉपी करताना पकडला, जर परिवेषकांचं ऐकलंच नाही, त्यांच्या सूचनांचं पालन केलं नाही, तर इथेच शेरा देऊ शकतात किंवा हा मुलगा पेपर लिहिताना सूचनांचं पालन करत नव्हता. मग त्याच्यामुळे तुमच्यावर कदाचित कारवाई पण होऊ शकते. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर इथला जो भाग आहे ना, हे पेपर तपासणाऱ्यांसाठी म्हणजे पेपर चेक केल्यानंतर पहिल्या प्रश्नात तुम्हाला किती मार्क, दुसऱ्यात किती, तिसऱ्यात किती, पहिला पेपर एक्झामिनर चेक करणार, नंतर मॉडरेटर चेक करणार, नंतर चीफ मॉडरेटर 3 माणसं तुमचा पेपर चेक करणार आहे आणि 3ही माणसं इथं तुम्हाला मार्क देणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं नाहीये इथं, नाहीतर तुम्ही देत बसाल मार्क देत सुटाल. ठीक आहे. तर ही पहिल्या पानावरची जी माहिती आहे, तर ती आपण अशा प्रकारे भरली पाहिजे. याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे, की पेपर जो आहे तो कुठल्या रंगाच्या शाईने लिहिला पाहिजे, कुठल्या रंगाच्या शाईच्या पेनाने लिहिला पाहिजे. तर मित्रांनो, बोर्डानं स्पष्ट सांगितलेलं आहे, पेपर लिहिताना काळ्या किंवा निळ्या शाईच्या पेनाचा वापर करावा. या व्यतिरिक्त कुठल्याही पेनाचा वापर केल्यास तुम्हाला गुणदान केले जाणार नाही, मार्क मिळणार नाही. त्याच्यामुळे काळा किंवा निळा, पण माझं सजेशन आहे निळाच पेन वापरा आणि एका टायमाला दोन्ही पेन वापरू शकता का? तर मित्रांनो तसा पण गोंधळ करू नका, डोक्याला ताप नाही. त्या संदर्भात कुठल्याही प्रकारची मला सूचना दिसली नाहीये. एक तर निळा वापरा नाहीतर काळा वापरा, पण शक्यतो निळा पेन वापरा. अंडरलाईन करण्यासाठी पेन्सिलचा वापर करा शब्दांच्या खाली. ओके. ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आता बॉल पेन वापरायचा का जेल पेन? कुठलाही पेन वापरा. बॉल वापरा, जेल पेन वापरा, पण निळा किंवा काळा असला पाहिजे. पण माझं सजेशन काय? तर बॉल पेन वापरा. कारण बॉल पेन वापरल्यामुळे तुमच्या लिखाणाचा स्पीड जो आहे तो मेंटेन राहतो. यानंतर पुढचा जो मुद्दा आहे, कच्चं काम तुम्ही कुठं करू शकता? तर असं सांगितलंय, की कच्चं काम तुम्ही शेवटच्या पानावर करू शकताय किंवा ह्या उत्तरपत्रिकेमध्ये इथे जरी तुम्ही कच्चं काम केलं 25+5 बरोबर 30 असं या बाजूला जरी तुम्ही काम केलं, कच्चं काम केलं तरी चालू शकतं गणिताच्या पेपरला. यानंतर आता बघा आतमध्ये ज्यावेळेस तुम्ही पेपर लिहायला जाल, समजा याच्यामध्ये काय करायचं आता पेपर लिहिताना तुम्हाला सांगतो विशेष काळजी घ्या, प्रश्न लिहू नका. पेपर लिहिताना ज्यावेळेस तुम्ही लिहाल, तर इथं फक्त क्वेश्चन नंबरसाठी एक बॉक्स असतो. इथे लिहा क्वेश्चन नंबर 1 पहिला प्रश्न बरोबर. गणित भाग 1 मध्ये कसं असतं तुम्हाला सांगतो ना, गणित भाग 1 मध्ये प्रश्न मी सांगतो उदाहरणार्थ गणित भाग 1 चा सांगतो म्हणजे प्रश्न लिहिताना कसा लिहायचा. प्रश्न क्रमांक 1 आहे, पहिला आहे आणि त्या पहिल्यातला ए आहे, की एम-सी-क्यू असतात. योग्य पर्याय निवडा वगैरे असा आहे. मग तुम्ही उत्तर लिहिताना कसं लिहायचं? पहिला लिहिला. पहिल्यातला इथं एक फक्त तुम्हाला काय करायचं समास सोडताना इथे एक रेष मारायची. फक्त एवढीच रेष मारा, बाकी काहीच करू नका. पहिल्यातला ए लिहिला आणि ए मधला पहिला, ए मधला दुसरा, ए मधला तिसरा, ए मधला चौथा. संपला विषय. पहिल्याचं उत्तर काय बाबा ए आहे ऑप्शन. दुसऱ्याचं उत्तर बाबा सी ऑप्शन आहे. तिसऱ्याचं उत्तर आहे बाबा डी ऑप्शन आहे. चौथ्याचं उत्तर ए ऑप्शन आहे. एवढं लिहिलं, खाली रेष मारा, विषय संपला. प्रश्न क्रमांक पहिला झाला. त्याच्यानंतर पहिल्यातला बी लिहिताय, मग इथं फक्त बी लिहा. बी मधला पहिला उत्तर लिहिलं, बी मधला दुसरा उत्तर लिहिलं, बी मधला तिसरा उत्तर लिहिलं, बी मधला चौथा उत्तर लिहिलं. आता जागा एवढी उरलेली आहे, याच्या खाली लाईन मारा आणि जागा उरले. आता नवीन प्रश्न क्रमांक दुसरा चालू करायचा, तो दुसरा प्रश्न क्रमांक दुसऱ्या पानावर चालू करा. अशा प्रकारे ही माहिती भरा. आता इथं वरती काय लिहायचं बाबा? इथं काहीच करायचं नाही. हे कोणासाठी आहे? हे बोर्डाचा पेपर जे तपासतात त्यांच्यासाठी ती माहिती भरायची. बाकी काहीच नाही करायचं. आता याच्यामध्ये समास तुम्ही बघा कुठं सोडलाय, फक्त एवढ्याच भागात समास सोडलाय. मित्रांनो काही मुलं काय करतात माहितीये का? तुम्हाला सांगतो ना, हे असं लिहायचं तुम्हाला. काही मुलं काय करतात, समास सोडताना हे असा कार्यक्रम करतात. इथं अर्धा सोडतात, इथं अर्धा सोडतात आणि एवढीशी जागा लिहायला. असं काय झंझट करू नका. फक्त एक लाईन मित्रांनो इथं मारा. फक्त इथं एवढीच लाईन पट्टीने व्यवस्थित मारा, बास झाला. प्रश्न क्रमांक पहिल्यातला ए मधला पहिला, दुसरा, तिसरा लिहायला जरा बरं पडतं. एवढाच समास सोडा. म्हणजे एकंदरीत तुम्हाला इथं दिसेल बघा, इथे तुम्हाला व्यवस्थित एकदम मी बघा एवढा समास सोडायचा छानपैकी मस्त, बाकी नाही सोडायचा. असा आणि काही-काही मुलं असा सोडतात, इकडं सोडतात, इकडं सोडतात. हे असं करत बसू नका. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला पेपर लिहिताना विशेष काळजी घेतली पाहिजे. नवीन प्रश्न नवीन पानावरच आपण लिहिला पाहिजे. प्रश्न क्रमांक पहिल्यातला ए, बी एका पानावर चालेल. उपप्रश्न लागोपाठ लिहा. परंतु ज्यावेळेस प्रत्यक्षात नवीन प्रश्न येतो, तो नवीन प्रश्न तुम्हाला नवीन पानावरच लिहावा लागणार आहे. तर आणि त्यातल्या त्यात आकृत्या काढताना, गणिताच्या, विज्ञानाच्या आकृत्या काढताना पेन्सिलचा वापर करावा आणि मराठीमध्ये जी काही तुम्हाला आकृत्या काढायची वेळ आली, संकल्पना चित्र असेल तर ते पेनाने काढलं पाहिजे. जाहिरात लेखन पेनाने केलं पाहिजे. ओके. तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो इथंच थांबूयात. नक्कीच तुम्हाला ही आजची व्हिडिओ आवडली असेल, आजची चर्चा आवडली असेल तर प्लीज आजच्या या व्हिडिओला लाईक करा.
नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर, अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना. आणि सगळ्यात इम्पोर्टंट गोष्ट बघा मित्रांनो, 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने जर तुम्हाला इम्पोर्टंट प्रश्नपत्रिका हव्या असतील, सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या PDF तुम्हाला हव्या असतील आणि त्याचबरोबर इम्पोर्टंट नोट्स हव्या असतील सगळ्या विषयांच्या, तर काळजी करू नका. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळ्या इम्पोर्टंट प्रश्नपत्रिकांची आणि नोट्सची लिंक दिली. त्या लिंकवर क्लिक करून सगळ्या इम्पोर्टंट प्रश्नपत्रिका आणि नोट्स डाउनलोड करा. बाय मित्रांनो. धन्यवाद.